नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण बनवणार आहे गोवन स्पेशल असं खतखतं बनवणार आहे। जसं मी मागे खतखतेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण तेव्हा मी सांगितलेलं थोडं वेगळ्या पद्धतीने पण बनवून दाखवणार। मग त्यासाठी मी ह्याच खतखतं बनवलेलं आहे। आपल्याला इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्यायच्या, बऱ्याच इथे भाज्या लागतात। इथे मी 2 बटाटे, सुरण, आपली अरबी असते ना म्हणजे कंदमूळ ते घ्यायचे, भाजीची केळी घ्यायची आहे, कच्ची केळी, गाजर, फ्लावर, वांगी, कच्ची पपई जी असते ती घ्यायची आहे। आपल्याला ते मका घ्यायचा आहे, मका इथे कवळा भेटलेला आहे आणि मेन म्हणजे इथे आपल्याला छोटासा जे कवळा फणस असतो तो घ्यायचा आहे। मग इथे मी हे 1 वाटी वाटाणे भिजवून घेतलेले आहे। हे वाटाणे आपल्याला भिजलेले आहे। जे ग्रीन पीस जे मार्केटमध्ये भेटतात ते नाही घ्यायचं आहे। इथे हिरवा वाटाणा जे आहे तो भिजवून घ्यायचा आहे। 5-7 तास आपल्याला भिजवले की वाटाणा बस होतो। त्यानंतर इथे मक्याचे छोटे छोटे तुकडे करून मी हे सगळं कुकरला लावून घेणार आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणा घालणार आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि मग इथे 1-2 ग्लास पाणी घालायचं आहे। आणि हे आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे, अगदी म्हणजे 1-2च शिट्टी काढायचे। इथे मी फक्त 1च शिट्टी काढून घेणार आहे कुकरची। त्यानंतर सगळ्या भाज्या सोलून स्वच्छ असे मोठे मोठे तुकडे करून घे। फणस आपण कसा कट करायचा आहे लास्ट मी फणसाची भाजी बनवलेली ना त्याच्यामध्ये दाखवलं आहे। त्यानंतर अरबी, गाजर, कच्ची केळी हे बघा असे व्यवस्थित साल करून मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहे। सुरणचे पण मी मोठे मोठे तुकडे केले। सगळ्या भाज्यांचे आपल्याला मोठे तुकडे करून घ्यायचे आहे। आणि इथे मी फ्लावर आणि पपई आहे ती वेगळी अशी कट करून साईडला घेतलेले, कारण हे लगेच शिजतं। वांगी मी कट केलेलं आहे, जेव्हा आपण वांगी भाजीमध्ये घालणार तेव्हाच आपल्याला हे कट करायचे आहे, कारण वांगी लगेच काळी होतात। हे बघा 1 शिट्टी झाल्यानंतर इथे आपल्याला जे आपण फणस कट करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। फणसाला 1 उकळी आली का नंतर बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहे। ह्याच्यामध्ये मी बाकीच्या भाज्या म्हणजे कसं गाजर, सुरण, अरबी म्हणजे कंदमूळ होतं, केळी होती भाजीची ती घालून घेतलेली आहे आणि थोडंसं गरम पाणी घालून 1 शिट्टी पुन्हा करून घेतली आहे। 1 शिट्टी होईपर्यंत आपण इथे वाटण रेडी करायचं आहे। ओलं खोबरं 1 नारळ घेतलेला आहे, 2 कांदे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आपल्याला। एका कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम करायचे आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला कांदा इथे हलकासा गुलाबी कलर म्हणजे गोल्डन ब्राऊन थोडंसं होईपर्यंत फ्राय करायचं आहे। अगदी कांदा आपल्याला बारीक चिरायची गरज नाही, थोडेसे स्लाइस मोठे असले तरी काही हरकत नाही। थोडंसं आपल्याला हे कांदा फ्राय होईपर्यंत जे मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहे ते मिक्सरला लावून घ्यायचे आहे। मिक्सरला म्हणजे कसं जे खोबरं बारीक झालं ना की लगेच असं खोबरं भाजायला इझी होतं, म्हणून मी हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे। आणि खोबरं वाटेपर्यंत आपला कांदाही इथे हलकासा फ्राय झालेला आहे। हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे। त्यानंतर कांदा भाजल्यानंतर आपल्याला इथे जे आपण मिक्सरला खोबरं घालून घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे। आणि हे खोबरं भाजताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ते अगदी मीडियम अशी ठेवायची। फास्ट गॅसवर आपल्याला हे खोबरं नाही भाजायचं। फास्ट गॅसवर जर भाजलं तर त्याचा कलर जो आहे तो एकदम असा काळपट होतो, त्यामुळे आपल्याला हे बारीक गॅसवर किंवा मीडियम गॅसवरच भाजायचं आहे। आणि हे आपण मिक्सरला ओलं खोबरं मिक्सरला लावलं ना की थोडासा ओलावा लागतो, त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू असं फिरवत आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं देखील आपल्याला अगदी असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि टोमॅटो आपल्याला खोबरं भाजल्यानंतर घालायचं आहे। जर तुम्ही खोबरं भाजतानाच जर टोमॅटो घातलं ना तर खोबरं नीट भाजलं जाणार नाही आणि ते कच्चं राहणार, त्यामुळे आपल्याला खोबरं भाजलं की टोमॅटो घालून घ्यायचं आहे। टोमॅटो घातल्यानंतर 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे जे हिरवी मिरची मी 2-4 घेतलेल्या त्या घालून घ्यायच्या आहे, लसूण घालून घ्यायचे आहे आणि जे आल्याचा तुकडा होता तो पण घालून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित आपल्याला 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जी आपण ओली कोथिंबीर घेतलेली ती घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं घालून मिक्स केल्यानंतर आपल्याला आता गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची आहे, कारण इथे आपण जे आपले मसाले आहे सुके मसाले ते घालणार आहे।
मसाल्याचा ठसका न लागायला म्हणून आपण इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि इथे मी घरगुती जे आपला मसाला आहे तोच घातलेला आहे किंवा तुम्ही लाल तिखट घालून गरम मसाल्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. इथे मी 2 चमचा घरगुती मसाले घातलेला आहे. हे व्यवस्थित आपल्याला गरम असतानाच फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर हे तुम्ही वाटण तयार केलं ना तर त्याचा कसा आपल्याला ठसका देखील लागत नाही आणि मसाला पूर्ण असा एकजीव होतो. आणि हे पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे, गरम असताना मिक्सरला लावून नाही घ्यायचं आहे. हे बघा, हे आता पूर्ण थंड झालेलं आहे. आता मी हे मिक्सरला लावून घेणार आहे. मिक्सरला अगदी असं फाईन अशी पेस्ट नाही करायची, थोडंसं असं हलकंसं जाडसर असं ठेवायचं आहे, जास्त आपल्याला हे बारीक नाही करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं इथे खतखताचं जे आहे वाटण रेडी झालेलं आहे. इथे आपला कुकर देखील झालेला, मी अगदी 2 शिट्ट्यामध्ये हे कुकरला शिजवून घेतलं. तुम्ही जर पाहिजे तर मोठ्या पातेल्यामध्ये किंवा तोपामध्ये हे शिजवू शकता, पण त्याला बराच वेळ जातो, गॅसही वाया जातो, म्हणून मी हे कुकरला अगदी 2 शिट्ट्यामध्ये सगळं शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी हे सगळं मोठ्या तोपामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. हे बघा, आणि इथे आता आपण हे खतखतं जे आहे ते मसाला पण सगळं टाकणार आहे. त्यामुळे आत्ता मी हे फ्लावर आणि वांगं टाकलेलं. अगोदरच जर तुम्ही फ्लावर वांगं टाकलं ते पूर्ण जास्त शिजलं जातं, त्यामुळे हे नंतर टाकायचं आहे. हे बघा, हे टाकून आपल्याला अगदी थोडंसं गरम झालं म्हणजे एक उकळी आली ना की आपल्याला जे आपण वाटण रेडी केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे. अगोदर हे वाटण घालायचं नाही, हलकंसं गरम झालं ना म्हणजे फ्लावर आणि वांगं आहे ते एक उकळी आली की मग हे वाटण घालायचं आहे. वाटण घालून तुम्हाला गरजेनुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे. थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, कारण आपल्याला हे सगळं वाटण घालून एक 10-15 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे खतखतं करायचं आहे आपल्याला. गोव्याला उकळीला खतखतं असं बोलतात. त्यामुळे ह्या सगळ्या भाज्या घालून जे आपण हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम असं उकळून येतं, म्हणजे खतखतं, त्याला हे आपण स्पेशली असं खतखतं बोलतो. हे मस्त असं खतखतं म्हणजे उकळायला पाहिजे. आणि आपण ह्याच्यामध्ये सुरण आणि कंदमूळ टाकले, त्यामुळे मी इथे कोकम टाकलेला आहे. कोकम अगदी जास्त नाही टाकायचं, अगदी 1-2 कोकम टाकले तरी बस होतात. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की आपण कुकरमध्ये देखील भाज्या उकडताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे जास्त घालायची गरज नाही आहे, चवीनुसार घालायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित हे उकळायला पाहिजे. आणि उकळताना गॅसची जी फ्लेम आहे ती फास्ट ठेवायची. आणि जे तुम्ही कुठल्याही भांड्यात बनवताना ते भांडं मोठं घ्यायचं, जेणेकरून त्याला उकळी येताना ते जे आपलं मसाला आहे किंवा भाजी आहे ते उतू नाही गेली पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं गोवन स्पेशल खतखतं रेडी झालेलं आहे. खायला खूपच मस्त लागतं आणि नक्की तुम्ही हे बनवून बघा. आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं खतखतं झालेलं आहे. जसं की मी मागे बोललेली, फणस, मी जेव्हा मागे ही खतखतीची रेसिपी शेअर केलेली तेव्हा फणस अवेलेबल नव्हता, म्हणून मी यावेळी स्पेशली असं फणस घालून आपण खतखत्याची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही खतखत्याचा कलर टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे आणि खायला हे खूपच मस्त लागतं. हे तुम्ही काही कुठले चपातीसोबत किंवा भाकरीसोबत न खाल्लं तरी चालेल, असंच खायला हे खूप म्हणजे खूप छान लागतं. जर तुम्हाला आवडत असेल तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्लं ना गरम गरम तर खूपच छान लागतं. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असं आहे. ह्याला जे तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही घालू शकतात, जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या भाज्या तुम्ही घालू शकता. इथे माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या मी घालून हे गोवन स्पेशल असं खतखतं केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं याचं म्हणजे जे टेक्स्चर आलेलं आहे. आणि आजची जर रेसिपी तुम्हाला खतखत्याची आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.